नमस्कार, मी विशाल पाटील. भन्नाट सैराट या विशेष कार्यक्रमामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. बरं, आपण आपलं आयुष्य जगत असताना एका चौकटीमध्ये ते आयुष्य जगत असतो. मात्र सैराट तुम्ही कधी जगलेले आहात का? जगायची इच्छा आहे का? बरं, ते कसं जगायचं हे जाणून घेण्यासाठी सैराटची टीम आज आपल्या स्टुडिओमध्ये आपण बोलवलेली आहे. टीमची ओळख मी करून देणार आहे. मात्र तत्पूर्वी पाहूयात हा सिनेमा नेमका कसा आहे आणि सैराटचा हा प्रोमो पाहूयात. तर मराठी इंडस्ट्रीला यू टर्न देणारा अशा प्रकारचा हा सैराट सिनेमा जो आहे तो प्रेक्षागृहामध्ये लवकरच येणार आहे. आपणही तो बघणार आहोत. मात्र तत्पूर्वी जी उत्सुकता या सिनेमाबद्दलची आपल्याला सगळ्यांना वाढत चाललेली आहे त्या संदर्भातली चर्चा करण्यासाठी आज आपण आपल्या स्टुडिओमध्ये आमंत्रित केलेला आहे सैराटचा भन्नाट असा डिरेक्टर, तो म्हणजे नागराज मंजुळे. नागराज, खूप खूप स्वागत तुझं आमच्या स्टुडिओमध्ये. त्याचबरोबर या सिनेमातील सध्या सर्व प्रोमो जे आहेत ते आपण सगळेजण बघतोय, त्याला लाखोंच्या संख्येनं लाईक्स देखील मिळत आहेत आणि त्यातलीच एक म्हणजे तुमची सगळ्यांची आवडती रिंकू आपल्या बरोबर आहे. रिंकू, तुझंही स्वागत. म्हणजेच अभिनेत्री रिंकू राजगुरू आपल्याबरोबर आहे. रिंकू, स्वागत तुझं खूप खूप. त्याचबरोबर आकाश, तुझं देखील खूप खूप स्वागत. बरं, आपण गप्पा मारणार आहोत. आपले प्रेक्षकही आपल्याबरोबर सामील होतील, तेही तुम्हाला फोन करतील आणि तुम्हाला प्रश्न विचारतील. मात्र सुरुवात आम्हाला तुमच्या डायलॉग पासून हवी आहे. काय डायलॉग होता तो सुरुवातीला, ट्रेलरच्या सुरुवातीचा? हा, अच्छे मला तर खरंच वाटत नाही तू इथं आली माझ्या संग बोलते ते. खरं नाही वाटाय. काय झालंय? मी खरंच आली. त्यानंतर काय होतं? नंतर 29 परवा कळाला ते. नागराज, मला सांग, इतके स्मार्ट मुलं तू शोधून आणलेले आहेस, मात्र हा शोध सोपा नसेल तुझ्यासाठी. बरं, सगळ्यात आधी सैराट हा विषय काय तेच आम्हाला कळत नाहीये. कारण ज्या वेळेला सुरुवातीचा प्रोमो बघितला आणि नंतरचा प्रोमो बघितला, ड्रास्टिक चेंज आहे. म्हणजे अजूनही अंदाज लावता येत नाहीये की काय आम्हाला त्या दिवशी बघायला मिळणार. आणि ते बरं पण आहे, चांगलं आहे की अंदाज बांधता येत नाही तर, कारण की अंदाज बांधल्यावर मजा नाही येत. आणि मला वाटतं की प्लेन म्हणजे तुम्ही अपेक्षा आपण करतच असतो, आपण समजून घ्यायचा प्रयत्न करत असतो. पण चित्रपटाने जेव्हा आपल्याला अजून काहीतरी एका चांगल्या अर्थानं आपल्याला चकवलं, थोडंसं सरप्राईज केलं तर मजा येते. तर सैराट ही गोष्ट खरं तर दोन जे आर्ची परशा खेड्यातली दोन पोरं आहेत आणि ते एकमेकांवर जीवापाड प्रेम करतात याची ती गोष्ट आहे. ते प्रेम जे लोक करतात त्यांची ही गोष्ट आहे आणि प्रेमाबद्दल काय विचार करतात बाकीचे लोक त्यांची गोष्ट आहे. त्यामुळे सैराट ही खूप मुक्त, स्वच्छंद, बेभान अशी गोष्ट आहे. बरं, सिनेमा रिलीज होण्यापूर्वीच जो आहे तर सगळं प्रेक्षकांचं जे आहे ते प्रेम या दोघांना मिळताना आपल्याला दिसतंय. नागराजचं नाव देखील प्रत्येकाच्या मुखावरती आहे. मात्र या दोघांचा शोध नेमका कसा आणि कुठे सुरू केला? शोध मी जेव्हा स्क्रिप्ट लिहायला सुरुवात केली होती तेव्हाच माझ्या डोक्यात कॅरेक्टर तयार झाले होते की कशा पद्धतीचे दोन मुलं असतील, म्हणजे मुलगी कशी दिसेल, मुलगा कसा दिसेल. आणि मग तेव्हापासून मी एकदा तू लिहून तुझे कॅरेक्टर तयार झाले की तू जिथं जाशील तिथं तुझा शोध सुरूच असतो. मग बघत असतो. मी शाळा कॉलेजातून जात होतो किंवा आजूबाजूला जेव्हा मुलं दिसतात तेव्हा नजर गेली की डोक्यात येतं की अच्छा हा परशासाठी कसा वाटतो. कुणी इंटरेस्टिंग वाटलं तर मी त्याला बोलायचो. मी माझ्या भावाला पण सांगून ठेवलं होतं की अशा पद्धतीचा मुलगा किंवा मुलगी दिसली तर मला कळवा. तर आकाश माझ्या गावात तो तिथे कुस्ती खेळायला म्हणजे शिकायला आला होता आणि तिथे त्याला तो दिसला आणि त्यानं फोटो काढून मला व्हॉट्सअप केला. व्हॉट्सअपवरचा फोटो बघून मला तो इंटरेस्टिंग वाटला. मग त्याला बोलून घेतलं, बोललो आणि त्याच्यानंतर मी जवळजवळ 3-4 महिने त्याला सतत बोलवत होतो आणि भेटून त्याच्याबरोबर नाही का थोडं इंटरॅक्ट करून त्याला काही करून घेत होतो त्याच्याकडून. तर तसं त्याचं कास्टिंग झालं. आणि रिंकू मी जेव्हा अकलूजमध्ये एक ऑडिशन घ्यायला गेलो होतो तर ऑडिशन सुरू होते, ऑडिशनला येणारे लोक येत होते, जात होते आणि ही हिच्या आईसोबत मला भेटायला आली होती कारण की हिची आई माझ्या गावची आहे. ही काय सहज भेटायला आली ती की मी तिथे आलोय म्हणून. पण ती आल्या आल्या ती गाडीवरून उतरून माझ्याकडे चालत यायला लागली तर मला लगेच असं वाटलं की ही आर्ची आहे. आणि काय माहिती इन्स्टिंक्टिव्हली असं वाटतं कधी कधी की मला तर बऱ्याचदा असं झालंय. सूरजला बघितलं मला वाटलं हा पिस्तूल आहे, सोमाला तसं झालं आणि हिचं पण तसं झालं. तर मी म्हटलं की हीच आर्ची आहे. ती खूप छोटी होती. आर्चीने बुलेटवरती एंट्री मारली होती? नाही, ती मागे त्याच्या वडिलांच्या बसून आली होती 2 व्हीलरवरती. तर ती उतरून शाळेचं दप्तर वगैरे त्याच्या पाठीला होतं. त्याची खूप येऊन बसली. ती लहानच होती, 7वीत होती. आवाज कोवळा, एकूणच ती अमॅच्युअर सगळं तिचं होतं. पण तिचा लुक मला वाटलं की ही आर्ची असू शकते. आणि मग तिला पण मी जवळजवळ 1 वर्षभर तिच्याबरोबर पण इंटरॅक्ट करत होतो. तिचा म्हणजे डायलॉग आणि ही तिचा आवाजाच्या बाबतीतला आवाज एक तिचा बेस तयार व्हायला पाहिजे होता कारण खूप कोवळा आवाज होता. तर ते करून म्हणजे आर्चीचं सगळ्यात अगोदर कास्टिंग झालं याच्यातलं, या फिल्मचं सगळ्यात. तिच्याकडे जाऊयात ना आपण. बरं रिंकू, आता सगळे तुला हिरोईन म्हणून ओळखतात. खऱ्या आयुष्यामध्ये रिंकू काय करते सध्या? शिकते. अजूनही विद्यार्थिनी आहेस? 10वी दे. हा, मी 9वीची एक्झाम दिली. 10वीची म्हणजे काय पास झाले तर झाली होते की
कुठल्या शाळेत शिकतेस, कुठल्या गावची आहेस, आमच्या प्रेक्षकांना जाण्याची. मी अकलूजची आहे. मी जिजामाता कन्या परिषदेत शिकते. 7वीत माझं कास्टिंग झालंय. 8वीत असताना शूटिंग झालंय. 9वी संपले, 10वीत गेले. 10वीत फिल्म रिलीज होते. बरं, आकाश काय करत असतो? तर मी MA करतोय पुणे युनिव्हर्सिटीतून, एक्सटर्नल करतोय पण. कुस्तीमध्ये एम ए? कुस्तीमध्ये नाही MA केलं. ग्रॅज्युएशन नंतर म्हणजे कुस्तीची आवड असल्यामुळे 10वी नंतर एक 5 वर्ष कुस्तीची प्रॅक्टिस केली ग्रॅज्युएशन होईपर्यंत. आता फिल्ममुळे ती प्रॅक्टिस बंद झाली कुस्तीची. बरं, पण रिंकू तुझा सध्या एक डायलॉग जो आहे तो गाजतोय, जो परशाला तू विचारतेस का बघतोयस म्हणून, ऐकायचं आहे आम्हाला. कोणता? माझ्याकडे का बघ. माझ्याकडे का बघतो? त्याला उद्देशून हवाय. माझ्याकडे का बघतोय? मी कुठं बघतोय? पुढचा नाही आहे ना? खूप होता राहिला होता सगळा. घेऊ पूर्ण खरं? आहे का? पूर्ण हवाय, ऐकायचं आमच्या प्रेक्षकांना. इतकं झालं, माझ्याकडे काय बघतोय? तुला कसं कळलं मी तुझ्याकडेच बघतोय? मी माझ्या डोळ्यांनी बघितलं. तूच कशाला बघतोय? मी बघीन नाही तर काय पण करेन. मी पण बघेल नाही ते काय करेल. तुला नसलं आवडतं नको बघू. मी कुठं म्हणलं मला नाही आवडत? ही केमिस्ट्री जी आहे ही कशी जुळून आली आणि ही केमिस्ट्री आपल्याला पडद्यावरती कशा प्रकारे बघायला मिळणार आहे ते देखील आपण पाहणार आहोत. त्याचबरोबर आमच्या प्रेक्षकांना जर या चर्चेमध्ये सामील व्हायचं असेल तर आपल्या टीव्ही स्क्रीनवरती एक नंबर आम्ही दिलेला आहे. त्या नंबरवरती कॉल करून तुम्ही देखील या चर्चेत सहभागी होऊ शकता, यांना प्रश्न विचारू शकतात. तत्पूर्वी घेऊयात एक छोटासा ब्रेक. तर या गाण्यावरती प्रत्येक सेलिब्रिटीने जे आहे ते डब स्मॅश केलेलं आहे आणि ते अशा प्रकारे टाकलेलं आहे. यांच्या ज्या गाण्याच्या स्टेप्स आहे किंवा डान्स स्टेप्स आहेत ते आपल्या स्टुडिओमध्ये आणि आमच्याबरोबर काम करत असणाऱ्या सहकाऱ्यांना हे सर्वजण शिकवणार आहेतच. त्यासाठी थोडा वेळ आपल्याला वाट बघावी लागणार आहे. मात्र नागराज तुझ्याकडे येईल. आपण बघतोय अवघ्या इंडस्ट्रीला जे आहे ते वेड लावून ठेवलेलं आहे या गाण्याने. आणि डब स्मॅश आपण त्याच्या संदर्भातला बघितला. मात्र यापूर्वीच्या जर सिनेमांचा आपण विचार केला, मग त्याच्यामध्ये पिस्तुल्या असू देत किंवा मग त्यानंतर आलेली एक लव्ह स्टोरी असू देत, सगळ्या लव्ह स्टोरीज ज्या आहेत त्या अतिशय शांत किंवा मग थोडंफार सॅड असलेल्या आहेत. मात्र ह्याच्यामध्ये तसंच काहीतरी बघायला मिळणार आहे की काहीतरी वेगळं एक्सायटेड आहे, कारण गाणी जी आहेत ती गाजतायत. काय बघायला मिळणार आहे ते उद्या परवाच बघा. मी ते सांगणार नाही की काय बघायला मिळणार आहे. आतापर्यंत मी जे दाखवलंय त्यावर तुम्ही अंदाज करू शकता आणि त्याला तुम्ही फ्री आहात. पण आता काय बघायला मिळणार ह्यात काही मजा नाही. म्हणजे ते दाखवण्याची गोष्ट ती सांगण्याची गोष्ट नाही, त्यामुळे मी सांगत नाही. पण फॅन्ट्रीपेक्षा ही खूप वेगळी गोष्ट आहे. आणि लव्ह स्टोरी म्हणून जेवढ्या लव्ह स्टोरी आल्या सगळ्यांची एक वेगवेगळी त्याच्यातच एक म्हणून वैशिष्ट्य असतं. सैराटचं एक वैशिष्ट्य आहे की खरंच सैराट लोकांची गोष्ट आहे आणि सैराट हा एकदम मुक्त प्रेम करणं म्हणजे मुक्त होणंच आहे खरं तर. एका पद्धतीने तुम्हाला कुठल्याही बंधनात नाही का, तुम्ही प्रेमात पडला की तुम्हाला कुठली बंधनं नको असतात, ही त्याची गोष्ट आहे. आणि ही मला वाटतं की सगळ्यात तरुण वर्ग जो आहे की त्यांना नेहमी त्यांना सैराट म्हणून निगेटिव्ह अप्रोचनं आपण बघतो, तर ही त्याची गोष्ट आहे. आणि मला मजा येते की ज्यांनी बघितली फिल्म, म्हणजे आता तो बघणारेच महाराष्ट्र उद्या परवा बघेल, पण वर्ल्ड प्रीमियर बर्लिनमध्ये झाला आणि बर्लिनच्या लोकांनी फिल्म बघितल्यानंतर इतका छान प्रतिसाद दिला. त्यापासून मला कॉन्फिडन्स आला की बर्लिनची लोक, जर्मन लोक की जी खूप रिझर्व्ह टाईपचे आहेत, खूप कमी बोलतात, खूप कमी एक्सप्रेस होतात, अशी लोक तिथं शिट्ट्या टाळ्या वाजवत होती आणि खूप एन्जॉय करत होती. तर त्यावरून मला वाटतं की पहिल्या दिवशी लोकांना मजा येणार आहे. आणि फिल्म म्हणून ती खूप सेन्सिबल आहे. म्हणजे ती सगळं जी मजा बघतोय म्हणजे एकदमच सेन्सलेस आहे असं नाही होणार. आणि कदाचित आम्ही सगळेजण त्याच्यावर खूप कष्टानं काम केलं आहे. अजय अतुल, आमचे प्रोड्युसर निखिल साने, नितीन केनी, आमची टीम, माझा एडिटर, कॅमेरामन, सगळ्यांनी इतकं उत्तम काम केलंय. बरं, मेहनत जी आहे ती आपल्याला बघायला मिळते. मला एक विचारायचं मात्र, नागराजची ही लव्ह स्टोरी आहे का असा मला पडलेला प्रश्न, नागराजच्या खऱ्या आयुष्यातली. हो, हे बघ, कुठलाही कलाकार, कुठलाही माणूस असेल ना, तर तो त्याचं आपलं जगणं जे असतं त्याचा जो अनुभव आहे तर तो त्याच्यात पेरत असतो. तुम्ही जे काही कराल ते, तुम्ही चित्र काढा, फिल्म करा, कविता लिहा किंवा बोला साधं, तरी तुम्ही त्याला एक अनुभव म्हणून ते शेअर करत असतात. सैराट ही एकदम तंतोतंत माझी गोष्ट नाही, पण त्याच्यातला बराच अनुभव माझा आहे. आणि मी रायटर असल्या कारणानं त्याच्यातली पात्र ही माझी आहेत सगळी. म्हणजे आरची ही कुठं नव्हती, पण ते माझं अपत्य आहे, मी तिला रंग भरले. आणि ती ज्या काय स्वभावाची आहे आता, जी जशी कशी दिसते तुला, तर ती माझी निर्मिती आहे. परशात पण मी आहे, आर्चित पण मी आहे. आणि त्यातले काही इन्सिडेंट खूप खूप माझे आहेत. म्हणजे मी ती सगळीकडे सांगतोय की त्या पोरीच्या चपलावरती फुलं ठेवलेली जी आहेत परशानं, आर्चीच्या, तर तशी मी खूप ठेवायचो, मला जी मुलगी आवडायची. पण ते बिचारायला ते कळत असेल की कोण चपलांवरती फुलं ठेवून जात आहे. आणि ते जर अवघड पण असतंय खरं तर. आणि असं कोणीतरी इतकं वेड्यासारखं वागू शकतं हे तिला अंदाजही नसेल.
आणि त्याच्या अनेक गोष्टी आहेत. आता तो पिक्चर बघितल्यानंतर कळेल की त्या स्वभावातच मी आहे, परशाच्या स्वभावात मी आहे, आरचीच्या स्वभावात मी आहे, आणि काही कल्पनेत मला जे वाटत होतं की असं असायला पाहिजे तर ते पण आहे. त्यामुळे ही माझी गोष्ट आहे असं म्हणू शकतो. आणि त्याहीपेक्षा मला महत्वाचं काय वाटतं की बघितल्यानंतर